सलगच्या सुट्ट्यांमुळे शनी शिंगणापूर इथे भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। सकाळपासून देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांनी शनी शिंगणापूर इथे दर्शनासाठी गर्दी केली आहे। काल दिवसभर जवळपास 3 लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय, तर आज देखील अशीच परिस्थिती राहू शकते। त्यातच शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना उद्यापासून संपावर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। याबाबत देवस्थान आणि कर्मचाऱ्यांमध्ये बैठका सुरू आहेत। कर्मचारी संपावर गेल्यास गर्दीमुळे भाविकांची तारंबळ उडू शकते। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुनील भोंगळे। शनिवार आणि रविवारची सलग सुट्टी, त्याचबरोबर सोमवार येणारी नाताळची सुट्टी, या पार्श्वभूमीवरती शनी शिंगणापूर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सलग सुट्ट्यांमुळे नागरिक जे आहेत तर ते शनी शिंगणापूर दर्शनासाठी आलेच आपल्याला पाहायला मिळत आहे। काल जर आपण विचार केला तर काल जवळपास 3 लाख भाविकांनी शनी शिंगणापूर या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। आज देखील आपण पाहिलं तर सकाळच्या टप्प्यापासूनच भाविकांची गर्दी जी आहे तर ती दर्शनासाठी झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्या अनुषंगानं देवस्थानकडून देखील उपाययोजना ज्या आहेत तर त्या केल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे जर आपण विचार केला तर उद्यापासून देवस्थानचे कर्मचारी जे आहेत तर ते आपल्या विविध 10 मागण्यांसाठी संपावरती जाणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। आणि त्यामुळे सलग सुट्ट्या आणि भाविकांची होणारी गर्दी यामुळे कुठेतरी देवस्थानची तारांबळ उडते की काय असा प्रश्न जो आहे तर तो निर्माण झालेला आहे। या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी देवस्थानची तारांबळ उडते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज जर बघितलं तर सकाळच्या टप्प्यातच मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जवळपास 3 ते 4 लाख भाविक हे शनी शिंगणापूरमध्ये आज देखील दर्शन घेतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सुनील भोंगळे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।